नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं क्राफ्टी कन्या या चॅनलवर। आज आपण स्लीवलेस ब्लाउज शिवणार आहोत, प्रिन्सेस कट स्लीवलेस ब्लाउज। त्यासाठी मी इथे पेपर घेतले। सगळ्यात पहिल्यांदा आपण पेपर कटिंग करून घेऊया, त्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिकवर कटिंग करणार। ते इथे इक्वल ठेवून मी दोन्ही यांना पिना लावून घेते पेपरवर। आता आपण मार्किंग करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण पूर्ण उंची टाकणार। ब्लाउजची जी उंची आहे ती 12.5 आहे। 12.5 अधिक 1.5 इंच एक्स्ट्रा 13.5 वर मी मार्किंग करून इथे सरळ लाईन ड्रॉ करते। आता इथे जे मार्किंग केलंय ते व्यवस्थित कट करून घेते, नंतर आपण पुढचं मेजरमेंट टाकूया। आता हा जो ब्लाउज आहे तो मी 28 छातीसाठी शिवणार आहे, त्याच्याप्रमाणे इथे मी मेजरमेंट टाकते। पहिल्यांदा मी शोल्डर टाकणार। स्लीवलेस आहे त्यामुळे मी इथे 5.5 इंच शोल्डर घेतला आहे, तो फिनिशिंग मध्ये जाईल आणि रेडी आपला 5 इंच होईल। आता इथे मुंडा खोली सुद्धा मी 5 इंच घेतली आहे, म्हणजेच आर्म होल। आता इथे बॉक्स आखून घेते। आता चेस्ट साठीचं मेजरमेंट टाकूया, 7 अधिक 1.5 इंच एक्स्ट्रा। तसंच खाली सुद्धा मी सेम मेजरमेंट टाकून सगळे जे पॉइंट्स आहेत ते जोडून घेते। आता आपण आर्म होलचा शेप देऊया। इथे आपल्याला एकच शेप द्यायचा आहे, कारण आपण स्लीवलेस ब्लाउज शिवतोय। नॉर्मल ब्लाउज शिवत असताना आपण 2 शेप देतो, पण इथे एकच द्यायचा आहे। हा शेप देऊन झाल्यानंतर आपण आता गळ्याचं मेजरमेंट टाकूया। इथे मी गळा रुंदी जी आहे ती 2 इंच घेतली आहे, कारण आपण डायरेक्ट फिनिशिंग करून गळा रेडी करणार। तर तो रेडी होताना 2.5 इंच होईल। इथे आधी बॉक्स आखून घेते। तुम्हाला जास्त ब्रॉड पाहिजे असेल तर तुम्ही 2 इंच ऐवजी 2.5 इंच घेऊ शकता, म्हणजे ते फिनिशिंग होऊन 3 इंच होईल ती पट्टी आहे ती। आता इथे मी गळ्याचा आकार आखून घेतलाय। एवढं झाल्यानंतर आता आपण प्रिन्सेस कटचं मेजरमेंट टाकणार। तिथे बस्ट पॉइंट आधी टाकून घ्यायचा, तर त्याची उंची आहे ती 9 इंच आहे आणि जी कटोरीची जी रुंदी आहे ती मी 3.25 इंच घेतली आहे। 3.25 वर मार्किंग केलंय। आता इथून मी 9 पॉइंटवरून खालीपर्यंत सरळ रेषा आखली। प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा, अशा पद्धतीने तो आकार देऊन घेतल्यानंतर इथून आता 1 इंचवर मार्किंग करायचं आणि हा पॉइंट आणि 1 इंच मार्किंग केले इथपर्यंत क्रॉस आखून घ्यायचं। इथे आपल्याला मुंड्यामध्ये 1/2 इंच एवढा तो टक्स वाढवून घ्यायचा आहे। मग हे सगळं आहे ते कटिंग होणार। एवढं मेजरमेंट झाल्यानंतर आपण आता कटिंग करूया। आधी साईडने कट करायचं आणि नंतर मुंड्याचा जो आकार दिलाय तो कट करायचा। अशा पद्धतीने कटिंग करून आता हे दोन्ही पार्ट मी सेपरेट करते। बॅक पार्ट बाजूला केलाय। आता फ्रंट पार्ट जसा आहे तसा आपण कट करून घेणार आहोत। आता हा जो टक्स आहे तो कटिंग मध्ये जाणार आणि हा 1/2 इंचाचा सुद्धा आहे तो कट करायचा। हा प्रिन्सेस कट एकदम सोपा आहे, कोणीही शिवू शकतं अशा पद्धतीने। आता मी गळ्याचा आकार कट करून घेते, म्हणजे आपला फ्रंट पार्ट आहे तो कट करून झालाय। आता बॅक पार्ट घ्यायचा, त्याच्यावर आपण गळ्याचं मेजरमेंट टाकणार। तर इथे सेम मी 2 इंच गळा रुंदी घेतली आहे आणि जो बॅक नेक आहे तो मी 10 इंचचा घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा कमी जास्त घेऊ शकता। एवढं झाल्यानंतर मी आता इथे बॉक्स आखून घेणार। आता हा जो गळा आहे तो मी मटका शेप करणार आहे, कारण स्लीवलेस ब्लाउज असेल तर तो मटका शेप खूप छान दिसतो। तर मी मटक्याचा आकार इथे देऊन घेते। थोडासा ब्रॉड पाहिजे मला, त्यामुळे मी मटक्याचा जो आकार आहे तो जास्त घेतलाय। आता जसं आकार दिलाय त्या पद्धतीने मी इथे कट करून घेणार। इथे आपल्याला हातांचं काही कटिंग करायचं नाहीये, कारण हा स्लीवलेस आहे। तर इथे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट रेडी झालाय। आता फ्रंट पार्ट आहे तो जिकडे आपण कटोरी अटॅच करणार
इथे आपल्याला अर्धा इंच आहे ते वाढवायचं आहे फॅब्रिकवर. आणि दुसरी जी कटोरी आहे ती सुद्धा इकडच्या साईडने पूर्ण आपल्याला अर्धा इंच वाढवायची आहे. ही म्हणजे शिलाई मार्जिनमध्ये जाणार म्हणून आपल्याला ही वाढवायची आहे. बॅक पार्ट आहे तसा कट करायचा. तर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा अस्तर घेते. अस्तरवर आधी मी बॅक पार्ट ठेवून त्याचं कटिंग करून घेते. बॅक पार्ट आहे तो बंद बाजूकडे व्यवस्थित ठेवून द्यायचा. याला पिनअप करते आणि याचं कटिंग करून घेते. आता मी फ्रंट पार्ट घेतलाय तो आता आपल्याला वाढवायचा आहे. याला आधी पिनअप करून घेते आणि जिथे मी मगाशी ॲरो काढून दाखवलंय तिकडे आपल्याला अर्धा इंच होईल एवढं वाढवायचं आहे. बाकी गळ्याकडे शोल्डरकडे सेमच ठेवायचं आहे. आणि इथून आता हे पूर्ण आहे ते अर्धा इंच वाढवून घ्यायचं. आणि आता हे कट करते. आता आपण कटोरीचं कटिंग करूया. कटोरी सुद्धा आपल्याला अर्धा इंच होईल एवढी वाढवून घ्यायची आहे. हे इथून आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायची आणि बाकी आहे तसं मेजरमेंटने कटिंग करायचं. ते इथे बंद बाजू होती म्हणून मी इथे कट करते. इथे कटोऱ्या सुद्धा कटिंग करून झाल्या आहेत. अशा पद्धतीने फ्रंट पार्ट, बॅक पार्ट आणि आपलं अस्तरचं कटिंग झालंय. आता आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करूयात. इथे मेन फॅब्रिकची उलटी घडी घालून घेतली आहे आणि इथे मी ते जे पार्ट आहेत ते बसवून घेणार. बंद बाजूकडे आपण बॅक पार्ट आहे तो ठेवून घेणार आणि फ्रंट पार्ट पण ठेवून ॲडजस्ट करून घेते. आता कुठे वाढवायची गरज नाही कारण ते ऑलरेडी आपण अस्तरवर वाढवून ठेवलेलं आहे. आता इथे पिनअप करून हे मार्किंग करून सगळं व्यवस्थित कटिंग करून घेते. आता इतकं कटिंग झालंय. आता
आता उरलेल्या कापडामधून मी 1.5 इंच आणि 2.5 इंचाची पट्टी कट करून घेणार, जी आपल्याला हुकपट्टी आणि आयपट्टी म्हणून वापरायची आहे. आणि अस्तरच्या फॅब्रिकमधून लगेचच 2 इंचाच्या फ्रंट आणि बॅकसाठी फिनिशिंग करण्यासाठी त्या पट्ट्यासुद्धा काढून घ्यायच्या आहेत. तर इथे मी 2.5 इंच आणि पट्टी काढून घेतली. आता आपण स्टिच करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे फ्रंट पार्ट घेतला आहे. आता फ्रंट पार्टमध्ये मी गळ्याचं फिनिशिंग डायरेक्ट करणार आहे. ते करायचं नसेल तर तुम्ही मेन फॅब्रिकच्या आतल्या साईडने हे अस्तर जॉईंट करून गळ्याचं शोल्डर जोडल्याच्या नंतर फिनिशिंग करू शकता. पण मी आता चांगल्या साईडवर हे अस्तर ठेवलं आहे बघा. आणि आता जेवढा गळ्याचा भाग आहे त्याचं मी डायरेक्ट फिनिशिंग करून घेणार आहे. तसं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि इथे गळ्याला शिलाई मारून घ्यायची. इथे एक्स्ट्राचा भाग कट केल्यानंतर मी पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट लावून घेणार आहे. इथे डबल टीप मारून घ्यायची गळ्याला आणि नंतर ते आतल्या साईडने आपल्याला टर्न करायचे. आता आपण याच्यावर दाब टीप मारून घेऊया. आता अस्तर आतल्या साईडने टर्न करून इथे गळ्याला अजून एक शिलाई मारून घेते आणि बाकीचं जे अस्तर आहे ते मी अटॅच करून घेते. एक पार्ट करून झालाय. तशाच पद्धतीने मी दुसरा जो पार्ट आहे तो सुद्धा करून घेणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण गळ्याचं फिनिशिंग करून घेऊया. आता दोन्ही भागांचे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. अस्तरचा जसा शेप आहे त्या शेपमध्ये. आता आपण कटोऱ्यांचं फिनिशिंग करून घेऊया. तर कटोऱ्या आहेत त्या फॅब्रिकच्या आतल्या साईडने आपण पूर्ण अटॅच करून घेणार आहोत.
आता आपण कटोऱ्या आहेत त्या जोडून घेऊया. तर इथे हा पार्ट आणि दुसऱ्या बाजूला दुसरी कटोरी अशा पद्धतीने आपण शिवून घेऊया. याच्यावर डबल टिप मारून हे पूर्ण अटॅच करून घ्यायचं आहे. हे एवढं झाल्यानंतर आता त्याच्या बॉटमला आपल्याला 2 इंचाची अस्तरची पट्टी अटॅच करायची आहे. तिथे राईट साईडवर ही पट्टी ठेवायची आणि याचं फिनिशिंग करून घ्यायचं. आता हे पूर्ण फोल्ड करून याच्यावर मोठी टीप मारायची आहे. त्यानंतर आपण याच्यावर हात शिलाई घालणार आहोत. तशाच पद्धतीने दुसऱ्या पार्टला सुद्धा आपण 2 इंचाची पट्टी अटॅच करून घेऊया. आता इथे आपल्याला 1.5 इंचाची आणि 2.5 इंचाची पट्टी अटॅच करायची आहे. तर आपल्या डाव्या हाताला 1.5 इंचाची पट्टी घेणार आहे. इथे आधी खाली बॉटमला शिलाई मारून घेते. आता ह्या पट्टीला खाली आणि वर दोन्हीकडे फोल्ड करायचं आहे, कारण आपण गळ्याचं फिनिशिंग ऑलरेडी केलेलं आहे. तर ह्याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतली इथे. तर हे फोल्ड करणार मी आणि त्याच्या एवढीच शिलाई मारून घेणार.
इथे 1.5 इंचाची पट्टी अटॅच झाली आहे. तशाच पद्धतीने आपण 2.5 इंचाची सुद्धा पट्टी अटॅच करून घेऊया. इथे आपला फ्रंट पार्ट कंप्लीट झालेला आहे. सगळ्या साईडने फिनिशिंग झालंय. आता आपण बॅक पार्ट करूया. तर बॅक पार्ट करण्यासाठी मी इथे बॅक पार्टची जी राईट साईड आहे ती वर ठेवली आहे. त्याच्यावर आपण अस्तर ठेवून आधी गळ्याचं फिनिशिंग करून घेऊया. याला मी गळ्याकडे व्यवस्थित ठेवते आणि याला पिनअप करून घेते. आता पूर्ण गळ्याभोवती डबल टिप मारून आपण कट लावून ते आतल्या साईडने टर्न करून घेऊया. आता याच्यावर दाबटीप मारून घेते.
आता बॅक पार्टवर आपण टक्स मारून घेणार आहोत. तर 1.5 इंच सोडून इथे मिड पॉइंट काढून याच्यावर मार्किंग करून घ्यायचं. आता इथे मी टक्सची जी उंची आहे ती 2.5 इंच घेतली आहे. नॉर्मल 3 किंवा 3.5 इंच असतो, पण याच्यात गळा आहे तो डीप आहे म्हणून मी 2.5 इंचच उंची घेतली आहे आणि रुंदी आहे ती अर्धा इंच. आता हे टक्स मारून घेते. आता इथे टक्स मारून झाल्यानंतर 2 इंचाचे 2 पट्ट्या काढल्या आहेत, त्यांना जोड देऊन घेते. त्या आपण इथे बॉटमला अटॅच करून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन पण प्रेस करा. हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा मला की हा व्हिडिओ कसा वाटला. अशा प्रकारचा ब्लाऊज तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. हा एकदम सोपा प्रिन्सेस कट आहे, त्यामुळे कोणीही आरामात शिवू शकेल. व्हिडिओच्या शेवटी मी हा घातल्यावर कसा दिसतो ते सुद्धा मी दाखवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे आता बॅक पार्ट पण रेडी झाला आहे. आता आपण शोल्डर जोडून घेऊया. ते हे उंची एकदा चेक करायची आणि आपण शोल्डर जोडून घेणार आहोत. आता शोल्डर जोडताना अर्धा ते पाव इंच एवढा आपण खांदे उतार घेणार आहोत.
तर आधी इथे मी कवर शिलाई मारून घेते, जी की राईट साईडने मारली जाते. तर आता खांदे उतार घेतले, ते एक्स्ट्राचं आहे ते कट करते. आणि आता आतील बाजूने आपण डबल शिलाई मारून शोल्डर आहे तो स्टिच करून घेणार आहोत. इथे एक शोल्डर झालाय. अशाच पद्धतीने मी दुसरा शोल्डर सुद्धा जोडून घेते. आता शोल्डर जोडल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपण जे आर्म होल दिलेले आहेत त्यांचं पुन्हा एकदा व्यवस्थित मेजरमेंट घेऊन कटिंग करायचं. कारण शोल्डर वगैरे जोडल्यानंतर ते एखादा पार्ट आहे तो वर खाली होतो, त्यामुळे व्यवस्थित आपण पुन्हा एकदा हे मेजरमेंट टाकून घेणार आहोत. तर बॉटमला मी 12.5 इंच लावली आहे बघा, जी टेप आहे ती. आता इथे पुन्हा एकदा मार्किंग केलं आहे 5 इंचावर आणि हे पुन्हा एकदा आकार देऊन घ्यायचा. सगळ्यात पहिल्यांदा बॅक पार्ट कट करायचा, त्याच्यानंतर आपण त्याच्यावर फ्रंट पार्ट ठेवणार आहोत. बाजूला ठेवून केलं म्हणजे व्यवस्थित कट होईल, अदरवाईज दोन्ही भाग एकत्र कट होण्याची शक्यता असते. तर हे याच्यावर ठेवून सेम मेजरमेंट कट केलं आहे बघा. आता हा डीप शेप कट करणार नाही आहे, कारण आपला स्लीवलेस ब्लाऊज आहे, दोन्ही आकार सेमच आहेत. दुसऱ्या बाजूने सुद्धा मी सेम मेजरमेंट घेऊन मार्किंग करून हे कट करून घेते. आता आपल्याला आर्म होलचं फिनिशिंग करायचं आहे, त्यासाठी मी इथे अस्तर घेतले. आता या अस्तरचे क्रॉस पट्ट्या काढून घेणार आहे मी. क्रॉस पट्ट्यांचा वापर करून आपण तिथे जे पूर्ण आर्म होलचं आहे ते फिनिशिंग करून घेणार आहोत. आता ह्या चारही क्रॉस पट्ट्यांना मी जोड देऊन 2 पट्ट्या तयार करून घेणार आहे. गोठला आपण एक साईडने जशी शिलाई मारतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे फोल्ड करून पूर्ण त्या पट्टीला शिलाई मारून घ्यायची आहे.
पट्ट्या तयार करून झाल्यानंतर इथे आपण आता राईट साईडवर त्या पट्ट्या ठेवून इथे स्टिच करून घेणार आहोत। तुम्ही ह्या आतल्या साईडने डायरेक्ट टर्न पण करू शकता, पण मी याचा गोठ बनवणार आहे, ज्यामुळे ब्लाऊज आहे तो अजून जास्त चांगला दिसेल। इथून तुम्ही आतल्या साईडने टर्न पण करू शकता। आता मी पूर्ण आर्म होलच्या शेपला इथे गोठ मारून घेणार आहे। अशा पद्धतीने गोठ झालाय बघा, छान दिसतो, त्यामुळे मी अशा पद्धतीने डिझाईन केली आहे। त्याचप्रमाणे मी दुसऱ्या साईडने सुद्धा गोठ मारून घेते। आता आपण कवर शिलाई मारून घेणार, त्यानंतर आपण फिटिंग करून आपला ब्लाऊज आहे तो रेडी होणार आहे। इथे आपली राईट साईडने कवर शिलाई मारून झाली आहे। आता मी हे टर्न करते आणि आपल्या फिटिंगच्या मेजरमेंटनुसार व्यवस्थित फिटिंग करून घेते। ही कंबर जी आहे ती 26 इंच आहे आणि छाती आहे ती 28 इंच आहे। तर मेजरमेंट इथे मी मार्किंग केलं आहे आणि आता फिटिंग करून घेते।
आतील साईडने अजून 2 शिलाया मी मारून घेणार आहे दोन्ही साईडने। आपल्या ब्लाऊजचं फिटिंग करून झालं आहे। आता मी त्याला एक्स्ट्रा लुक येण्यासाठी म्हणून इथे लटकन डिझाईन करणार आहे। तर मी इथे 20 इंच लांबीची दोरी घेतली आहे आणि 2.5 बाय 2.5च्या चौकोन सगळे कापून घेतले। आता आपण लटकन तयार करून घेऊया, ज्याच्यामुळे आपला ब्लाऊज आहे तो व्यवस्थित राहील सुद्धा आणि त्याला जास्त चांगला लुक पण येईल, कारण तो आपण मटका शेप आहे तो भरपूर डीप प्रमाणात घेतलेला आहे, त्यामुळे तो छान दिसेल। अशा पद्धतीने बघा एक मी लटकन तयार करून घेतलं आहे। तशाच पद्धतीने दुसरा सुद्धा तयार करून घेते। इथे दोन्ही लटकन तयार झालेले आहेत बघा। आता हे आपल्याला ब्लाऊजवर अटॅच करून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी इथे ब्लाऊज घेतला आहे। शोल्डर पासून 2 ते 2.5 इंच खाली आपण हे मार्किंग करून घेणार आहोत आणि तिथे आपण हे लटकन आहेत ते अटॅच करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपला स्लीवलेस ब्लाऊज पूर्ण झालेला आहे। तुम्ही ते बघू शकता, हे लटकन सुद्धा अटॅच झालेले आहेत। याचा फायनल लुक तुम्हाला दाखवते।
तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारचा ब्लाऊज नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिवत राहा, शिकत राहा. थँक्यू.